इयत्ता 9वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 6, ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप. आणि या पाठाचे लेखक आहेत बाळ ज पंडित. ऑलिम्पिक वर्तुळ मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचेच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे. ऑलिम्पिक 2020 च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीसाठी अडचण मुळीच नव्हती. येण्या जाण्यासाठी वेगळे रस्ते होते. खेळाचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडकत असलेला मला दिसला. ऑलिम्पिक सामन्याचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकात गुंपलेली होती. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड आणि त्यांची शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. आता लेखक जेव्हा ऑलिम्पिकचे सामने पाहण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी जो अनुभव घेतला तोच अनुभव तुमच्या समोर ते मांडतायत. आता ऑलिम्पिक गावाकडे लेखक म्हणतात आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. ज्या ठिकाणी सामने भरवलेले असतात तिथे एक नवीनच गाव तयार केल्यासारखं सगळं वातावरण तयार केलेलं असतं. येण्या जाण्यासाठी रस्ते असतात, गर्दी खूप असते, परंतु अडचण कुणालाही येत नाही कारण मोठे रस्ते असतात. आणि तेव्हा त्या ठिकाणी क्षितिजाकडे, आकाशाकडे जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा एका मोठ्या स्तंभावरती भला मोठा ध्वज फडकत असलेला मला दिसला. आणि हे भला मोठा स्तंभावरती फडकत असणारा हा मोठा ध्वज हे स्वतंत्र निशाण असतं ऑलिम्पिकचं. पांढरा शुभ्र ध्वजावरती लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या आणि काळ्या रंगांची वर्तुळे असतात. ही वर्तुळे एकमेकांमध्ये गुंपलेली असतात. जणू काही असं वाटत असतं की हे 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत असतात. आणि त्या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. CTS, OLTS आणि 40S म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. ऑलिम्पिक सामने
म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यामध्ये भाग घेतात. स्त्री खेळाडूंची संख्या 2000च्या आसपास असते. प्रेक्षकागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. बघा, CTS, OLTS, FORTS म्हणजेच काय तर गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. म्हणजे प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त परिश्रम केले पाहिजे, श्रम केले पाहिजेत. आणि या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. आता ऑलिम्पिकचे सामने म्हणजेच या क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनासाठी एक मोठी पर्वणीच असते. कारण पृथ्वीच्या पाठीवरील राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू त्या ठिकाणी भाग घेत असतात. आणि अगदी स्त्री खेळाडूंची संख्या सुद्धा 2000च्या आसपास असते. जवळजवळ 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. अगदी 25,000 प्रेक्षक उभे राहून सुद्धा हे सामने बघू शकतील एवढं मोठं प्रेक्षकागर त्या ठिकाणी उभारलेलं असतं. खेळाडूंचे विशाल मैदान, त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षकागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासस्थानी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृह, प्रेक्षकांच्या श्रम परिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृह असे एक मोठे गावच असते. याला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली. पहिले ऑलिम्पिक विलेज तेथेच. आता खेळाडूंसाठी विशाल मैदान आहे, प्रेक्षकागार मोठा आहे, सगळ्या काही सुविधा केलेल्या असतात. लोकांना येण्यासाठी मोठे रस्ते असतात, लोहमार्ग सुद्धा असतात, रेल्वेसाठी सुद्धा सुविधा असते. स्त्री आणि पुरुष खेळाडूंच्यासाठी राहण्यासाठी मोठी निवासस्थानं बांधलेली असतात, मोठमोठे इमारती असतात, मोठे उपहारगृह सुद्धा असतात. असे एक ऑलिम्पिक विलेज, एक गावच तयार केलेलं असतं. त्या गावाला ऑलिम्पिक विलेज असं म्हणतात. आणि हे वसवण्याची कल्पना 1956 मध्ये जेव्हा मेलबोर्न येथे मांडण्यात आली आणि पहिलं ऑलिम्पिक विलेज सुद्धा तिथेच तयार करण्यात आलं. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. हे सामने 5 दिवस चालत. इसवी सन पूर्व 776 मध्ये सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पुढे ग्रीक सत्तेचा राज झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्वी 394 मध्ये हे सामने बंद पडले. आता बघा की दर 4 वर्षांनी हे सामने होतात आणि हे सामने त्यावेळेस 5 दिवस चालत असत. आता 776 मध्ये हे सामने झाल्याची नोंद आहे. इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची इतिहासात नोंद सापडते ग्रीस देशामध्ये.
आणि त्यावेळे स्पर्धेमध्ये यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. त्यावेळेस ग्रीस देशातील अनेक शहरं आपापसातील भेदभाव विसरून या खेळामध्ये भाग घेत होते आणि या खेळाडूंचं प्रचंड स्वागत केलं जात असे. अगदी सण समारंभाच्या वेळी सुद्धा या खेळामध्ये यशस्वी होणाऱ्या खेळाडूंना मोठा मान दिला जात असे. पुढे ग्रीक सत्तेचाच त्रास झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद पडले. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्याची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्राचे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन केले. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बल संवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणे यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्व बंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. आता मैत्रीचा मंत्र सांगणारे हे ऑलिम्पिकचे सामने इसवी सन 1894 मध्ये आधुनिक जगाला त्यावेळेस आठवण झाली की नाही, परत आपण ऑलिम्पिकचे सामने भरवायला हवेत. आणि फ्रान्स या देशामध्ये ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती आणि त्या काँग्रेसला अनेक देशाचे प्रतिनिधी हजर होते. त्यावेळेस कुबर्टीन नावाचे फ्रेंच क्रीडातज्ञाने या ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन केले. म्हणजे शरीर संपदा वाढवण्यासाठी, बल संवर्धन करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशादेशातील शत्रुत्व दूर होऊन मैत्रीची भावना वाढवण्यासाठी, मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी ऑलिम्पिक सामन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. आणि त्यावेळेस 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशामध्ये भरवले जातात. त्या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्व बंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यासाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. आता जवळजवळ 21 खेळांची तरतूद ऑलिम्पिकच्या सामन्यामध्ये केलेली आहे. मग स्त्रियांसाठी वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे सामने होतात. त्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली आहे आणि या समितीमध्ये ज्या देशांचे खेळाडू भाग घेतात त्या देशाचे खेळाडूंचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. आणि खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे त्याची व्यवस्था असते. आता ऑलिम्पिक सामने म्हटल्यानंतर खर्च हा भरमसाठ आहे, परंतु तो भरमसाठ खर्च
ज्या ज्या देशातील स्पर्धक या खेळामध्ये भाग घेतात तो देश त्या ठिकाणी स्पर्धेसाठी पैसे खर्च करतो आणि स्पर्धेसाठी हे देश पैसे जमा करत असतात आणि ते पैसे या खेळासाठी खर्च होत असतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. इथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स या वंशाने आफ्रिकी खेळाडू 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूंचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. आता क्रीडेच्या क्षेत्रामध्ये जातीभेद नाही, धर्मभेद नाही किंवा वर्णभेद नाही, हा भेदभाव आपल्याला अजिबात दिसून येत नाहीये. अमेरिकेतील जेसी ओवेन्स या वंशातील आफ्रिकी खेळाडू ज्याने 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक सामन्यामध्ये 4 अजिंक्यपदे मिळवली होती आणि नवा उच्चांक प्रस्थापित केला होता. म्हणजे अमेरिकेच्या यशाचा तो एक मोठा शिल्पकार ठरला होता. तर त्यावेळेस फक्त अमेरिकेनेच नव्हे तर संपूर्ण जगाने या खेळाडूचा मोठा गौरव केला होता. ओवेनचा वर्ण, त्याचा देश हे सगळे विसरले होते. तो एक खेळाडू आहे आणि त्या खेळाडूने एवढा उच्चांक प्रस्थापित केलेला आहे म्हणून सर्व जगाने त्याचं कौतुक केलं होतं. एमिल जेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. तेथे त्यांनी 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी जेटोपेकने ख्याती मिळवली. यामुळे जगातील सर्व लोकांना जेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. बघा, एमिल जेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू ज्याने 1952 साली हेलसिंकीचं मैदान गाजवून टाकलं होतं. 500 मीटर धावणे असेल, मॅरेथॉन असेल, लांब पल्ल्याची शर्यत असेल, हे सगळे नवीन विक्रम त्याने केले. अगदी नवीन इतिहास घडवण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी जेटोपेकने ख्याती मिळवली होती, प्रसिद्धी मिळवली होती. जगातील सर्व लोकांना जेटोपेकबद्दल अभिमान वाटला आणि त्याचबरोबर त्याच्या देशाचंही नाव तेवढं त्या ठिकाणी आदर आणि सन्मानाने घेतलं जात होतं. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काढले. फॅनी बॅकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. 100 मीटर व 200 मीटरची शर्यत प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा व विश्व बंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात.
तर त्याच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. बघा, आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला नावाचा खेळाडू, ज्या खेळाडूकडे त्यावेळेस त्या ठिकाणी शूज सुद्धा नव्हते, अनवाणी पायाने त्याने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काढले. फॅनी बेकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान धनाडून सोडले होते. 100 मीटर 200 मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला होता. आपल्या भारत देशाने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवलं होतं. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचं नाव तर कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवरती नाचत होतं. हॉकी म्हटल्यानंतर प्रथम नाव येत होतं ते ध्यानचंद यांचं. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश हे जगाला देत असतात. तर त्याच्या शेजारी क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत सतत तेवत असते, जी वाईट विचार निघून जावेत, जगामध्ये समता मैत्री विश्व बंधुत्व निर्माण व्हावेत.